राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं महादेव कोळी जातीचं वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। औरंगाबाद खंडपीठाने हे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले, पण त्यांना कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांच्याकडून फायदे काढून घेऊ नयेत असंही खंडपीठाने स्पष्ट केले। आमदार मधुकरराव पिचड यांना संगमनेर इथल्या उपविभागीय कार्यालयाने 1999 मध्ये महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र दिलं होतं। या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना 22 जून 2011 रोजी वैधता प्रमाणपत्र मिळालं, पण नागपूरच्या महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मित्रमंडळाचे भगवान नन्नावरे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं होतं। त्यावर खंडपीठाने हा निर्णय दिलाय। त्यांना दिलेलं कास्ट सर्टिफिकेट हे टेक्निकल ग्राउंडवर फक्त रद्द करण्यात आलेलं आहे आणि संबंधित कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर याने त्यांना कोळी महादेव असा उल्लेख असणारं सर्टिफिकेट इश्यू करायचे। माननीय न्यायालयाने ती व्हॅलिडिटी रिव्हेरीफाय होईपर्यंत त्यांचे सगळे शेड्यूल ट्राईब स्टेटस तसेच ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे हा निकाल मधुकरराव पिचड किंवा सरकार यांच्या विरुद्ध नाही।